सगळ्यांचं स्वागत. या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत नितीन गडकरी यांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम दिलेला आहे आणि त्याचबरोबर राज्यात जी राजकीय कोंडी निर्माण झालेली आहे ही कोंडी लवकरात लवकर सुटेल, भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य जे आहे ते नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता हा सगळा तिढा सोडवण्यासाठी दक्ष झालेला आहे का असा प्रश्न विचारला जात असताना संघाचा या सगळ्याशी सत्ता स्थापनेच्या संदर्भात काहीही संबंध नाही हे सुद्धा नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. काही वेळातच ते सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तेव्हा एका बाजूला महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेचा हा सगळा पेच सुटत नसताना तिकडे नितीन गडकरी यांच्याकडून आलेली ही महत्त्वाची 3 वक्तव्य अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल. मी महाराष्ट्रात येण्याचा संबंध नाही, मी येणार नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व जाईल या चर्चांना स्वतः नितीन गडकरी यांनीच पूर्ण विराम दिलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेव्हा या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी खरं तर 15 दिवसांपासून जो सगळा डेडलॉक आहे, जो पेच सत्तेचा निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, या सगळ्यात नितीन गडकरी यांची भूमिका काय आणि नितीन गडकरी महाराष्ट्रात पुन्हा येणार का या चर्चा गेल्या 3-4 दिवसांमध्ये सातत्यानं सुरू होत्या. या सगळ्याबद्दल पहिल्यांदाच नितीन गडकरी यांनी माध्यमांच्या समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी केंद्रात आहे, तिथंच सुखी आहे, महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच येत नाही अशा शब्दात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या सगळ्या संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर, नितीन गडकरी यांनी अगदी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, माझा संबंध नाही. नितीन गडकरी यांनी काल विशेषतः अहमद पटेल यांच्याबरोबर त्यांची झालेली भेट यानंतर खऱ्या अर्थाने नितीन गडकरी या सगळ्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय झालेले आपण पाहिले. ज्या प्रकारे कालचा 14वा दिवस होता, हा सगळा जो तिढा रंगलेला आहे त्याचा आजचा 15वा दिवस आहे. पण पहिल्या 14 दिवसांमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये कोणतीच भूमिका प्रत्यक्ष समोर येऊन घेतली गेलेली आपल्याला दिसत नव्हती. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि यांच्या जोडीला काँग्रेस पक्षाची एक वेगळी आघाडी निर्माण होती की काय अशी शक्यता निर्माण झालेली असताना नितीन गडकरी यांच्या घरी दिल्लीतल्या निवासस्थानी अहमद पटेल यांनी जाऊन ज्या पद्धतीने एक वेगळा संदेश दिला, त्यानंतर राजकीय जे चित्र होतं ते चित्र वेगाने बदलताना आपण पाहिलं विलास. आणि आता स्वतः नितीन गडकरी यांनी माध्यमांच्या समोर येऊन खुलासा केलेला आहे की या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये त्यांना स्वतःला महाराष्ट्रात येण्यामध्ये अजिबात रस नाही आहे, परंतु ते या सगळ्या ह्याच्यात एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत हे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि त्यांनी जे पुन्हा एकदा ठासून जी गोष्ट सांगितलेली आहे की ती देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येणार आहे. या सगळ्यातून एक चित्र स्पष्ट होत आहे, ते म्हणजे शिवसेनेने कितीही जरी आक्रमक भूमिका घेतलेली असली, शिवसेनेने कितीही जरी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरलेला असला तरी पण भाजपकडून मात्र सातत्याने या दोन्ही पक्षांचं म्हणजे महायुतीचं सरकार सत्तेवर येणार या संदर्भात जी विधानं केली जात आहेत यावरून पडद्यामागे काहीतरी हालचाली निश्चितच झाल्या असाव्यात किंवा त्या संदर्भातची काही संकेतं दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेली असतील. आणि त्यामुळे नितीन गडकरी यांनी आता या सगळ्या याच्यावर जे शिक्कामोर्तब केलं, काल रात्री आपण न्यूज 18 लोकमतवरती बातमी दाखवली की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आहेत भारतीय जनता पक्षाचे, या दोघांनी मिळून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं काल आपण संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी
पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. या पुनरुच्चारानंतर मला तरी वाटतं की आता 24 तासच आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली आजच्या दिवसामध्ये मोठ्या वेगाने घडण्याची चिन्ह आहेत. विलास सर, आणखीन एक मुद्दा हा आहे, काल आपल्याला जेव्हा वाटलं की काँग्रेस जेव्हा हात मागे घेत आहे, अशा परिस्थितीत आता शिवसेना काहीशी पाठीमागे येईल आणि मनोमिलन यांचं होईल असं वाटलं होतं. पण नेहमीप्रमाणे 9:30च्या ठोक्याला आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा तिखट हल्ला केला. त्यामुळे आता गोड बातमी कशी येणार हा प्रश्न निर्माण झालाय. नाही, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तुम्ही जेव्हा आक्रमण करता तोच तुमच्या बचावाचा एक मोठा मार्ग असतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ते मूलतत्व होतं. त्यांच्या संपूर्ण नेतृत्व शैलीचं ते मुख्य गमक होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं अवघं राजकारण केलं, त्या राजकारणाचा मूलभूत पायाच हा होता की मित्रपक्ष असो किंवा विरोधक असो, त्याच्यावर जोरात तुम्ही जितक्या तीव्रतेने आक्रमण करता, तितक्याच तीव्रतेने तुम्ही तुमच्या बचावार्थ तुमची एक तटबंदी निर्माण करत असता. त्यामुळे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हा संपूर्ण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेला जो बचावात्मक भूमिकेचा एक डाव आहे किंवा मूळ गुणधर्म आहे, तो घेऊन संजय राऊत चाललेले आहेत. संजय राऊतांची जी भूमिका आहे ही काही त्यांची स्वतःची भूमिका नाही आहे. ते सामनाचे संपादक आहेत, राज्यसभेचे सदस्य आहेत, खासदार आहेत शिवसेनेचे. परंतु उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जाहीर झाल्यानंतर, विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या दरम्यान ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतलेली होती, काही प्रमाणात त्यांनी माघार घेतली, परंतु 124 जागांवर समाधान मानायला लागल्यानंतर त्यांचा जो स्वाभिमान होता तो काही प्रमाणात दुखावला गेलेला होता आणि तो त्यांनी तशा पद्धतीने प्रदर्शित सुद्धा केला. आपण सगळ्यांनी पाहिलं की जागा वाटपाची ही जी बोलणी होती ही ज्या पद्धतीने लांबलेली होती, त्यावरून महायुतीतील हे दोन प्रमुख पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यात काही आलबेल आहे असं वातावरण नव्हतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकाचे निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र जेव्हा भाजपला स्वतःच्या बळावर सत्ता स्थापनेचा दावा करता येणं अशक्य आहे असं चित्र ज्यावेळेस स्पष्ट झालं, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा उचल खाल्ली आणि पुन्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जो बाणा होता, आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग आहे, तो बाणा त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला गेल्या 15 दिवसात दाखवून दिलेला आहे. आणि आता उद्धव ठाकरे आपल्या आमदारांशी बोलणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. परंतु त्यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे, ही भूमिका शिवसेनेला करो या मरो, करा किंवा मरा या अंतिम टप्प्यापर्यंत नेणारी आहे. त्यामुळे जीवाच्या कराराने शिवसेनेने ही 15 दिवस लढवलेली दिसतात, हा किल्ला लढवलेला दिसतोय. आता आपल्याला लवकरच कळेल की लढाई तर संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत. आता तहामध्ये काय होणार? मराठे युद्धामध्ये जिंकतात आणि तहात हरतात अशा पद्धतीने इतिहासामध्ये वारंवार बोललेलं गेलेलं आहे. आणि शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जो पक्ष उभा राहिलेला आहे, त्या पक्षाचं पुढील भवितव्य, त्यांची पुढील वाटचाल कशी असणार आहे हे या येत्या 48 तासामध्ये विलास आपल्याला कळणार आहे. अवघ्या महाराष्ट्राला ते कळणार आहे आणि त्यावर महाराष्ट्राचं राजकारणाचं भविष्य सुद्धा अवलंबून असणार. नक्कीच सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिवसेनेला वाटतंय की हीच ती वेळ आहे आणि हीच टॅगलाईन घेऊन ते निवडणुकीला सामोरे गेले. आत्ताही लढताना त्यांच्या मनात तेच आहे की हीच ती वेळ. पण आपण ऐकूयात, नितीन गडकरी आज माध्यमांच्या समोर आले आणि त्यांनी नेमकं वेगवेगळ्या मुद्द्यावर काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, काय खुलासा केलेला आहे, आपण प्रेक्षकांना एकदा आइए। जहाँ तक भारतीय जनता पार्टी का सवाल है, हमारे नेता के रूप में देवेंद्र जी का चयन हुआ है और उनके ही नेतृत्व में महाराष्ट्र में सरकार बननी चाहिए, क्योंकि भारतीय जनता पार्टी की 105 सीटें हैं और इसलिए स्वाभाविक रूप से जिनकी ज़्यादा विधानसभा सीटें जिन्होंने जीती है अलायंस में, उन्हीं का मुख्यमंत्री होता है। जहाँ तक इसका निर्णय है भारतीय जनता पार्टी ने किया है और शिवसेना का सहयोग मिलेगा, उनसे बातचीत हो रही है
और निश्चित रूप से मार्ग निकलेगा। मैं अब दिल्ली में हूँ, मुझे महाराष्ट्र में आने का सवाल ही नहीं उठता। आपण महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय पेचाच्या संदर्भात चर्चा करतोय, पण तिकडे शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत असताना एक गोष्ट आज जाणवली, सामनाच्या अग्रलेखात सुद्धा कुठेतरी आमदारांना आमिष दाखवण्याचा उल्लेख केला गेला आणि दुसरं म्हणजे आज ज्या आमदारांची बैठक होणार आहे इथून पुढे पंचतारांकित त्यांचा पाहुणचार मुंबईतच केला जाईल शिवसेनेकडून असं सांगण्यात येतंय। मात्र सर कुठेतरी दगाफटका होईल ही भीती शिवसेनेला वाटते। शिवसेनेने ज्या पद्धतीने त्यांची व्यूहरचना केलेली आहे ती व्यूहरचना खूप सावधगिरीची आहे, कारण आज बैठकीला जाताना त्यांनी सगळ्या आमदारांचे मोबाईल काढून घेतलेले आहेत आणि आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा आमदारांना अज्ञात स्थळी नेलं जातं त्यावेळेस त्यांचे मोबाईल जास्त करून बाहेर ठेवले जातात आणि त्यांना बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क साधण्याची संधी दिली जात नाही। याच्या आधी आपण महाराष्ट्राने कर्नाटकातल्या आमदारांना कशा पद्धतीने ते महाराष्ट्रात आणून ठेवलेलं होतं ते पाहिलेलं आहे, परंतु शिवसेनेने आता जर त्याचीच पुनरावृत्ती केली असेल तर शिवसेनेची जी भूमिका आहे ही जरा जास्तच सावधगिरी बाळगणारी आहे असं दिसतंय। या सगळ्याच्यावर काँग्रेसकडून ज्या पद्धतीने शेरेबाजी झाली आहे ती शेरेबाजीसुद्धा त्यांना अपेक्षित असणार, कारण इथे महायुती म्हणून एकत्र लढलेले दोन महत्त्वाचे पक्ष महाराष्ट्रातले ज्यांनी गेली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये साथ एकमेकांना दिलेली आहे आणि त्याच्या आधी थोडी तोडकी नव्हे तर जवळपास 30 वर्ष शिवसेना आणि भाजपची युती महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहिलेली आहे आणि एकत्रपणे 1995 ते 99 या दरम्यान त्याआधीसुद्धा त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन पक्षांमध्ये इतके टोकाचे जे मतभेद झालेले आहेत असं या निवडणूक प्रचारात असं वारंवार बोललं गेलं या दोन्ही पक्षांकडून की मतभेद किती झाले तरी चालतील पण मनभेद व्हायला नको। पण मला आता विलास या दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मनभेद सुद्धा झालेले दिसत आहेत, कारण आमदारांना सुरक्षित ठेवण्याची ही जी सेनेची जी भूमिका आहे ही भूमिका त्यांच्या बदललेल्या मानसिकतेचं निदर्शक आहे असं आपण बोललो तर वावगं ठरणार नाही। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असं म्हणतायत की आमची जी फुटाफूट व्हायची होती ती निवडणुकीच्या आधीच झालेली आहे, त्यामुळे ते कुठेतरी निश्चिंत आहेत का आणि काँग्रेसच्या किंवा कुठल्याही आमदारांना आम्ही फोडणार नाही, फोडाफोडीचं राजकारण करणार नाही हे भाजप स्पष्टपणे सांगतंय। याचा अर्थ भाजपला अशा प्रकारचं सरकार आणायचं नाहीये आणि कुठेतरी आपल्यावर डाग लागेल अशा प्रकारे सत्तेत यायचं नाही, ही भाजपची भूमिका स्पष्ट दिसते का? नाही, भाजपची भूमिका त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या ताकदीवर आमच्या सत्ताबळावर आम्ही सत्तेत येऊ आणि संख्याबळाचं जे गणित आहे हे गणित मात्र कुठेच आपल्याला नीट दिसत नाही आहे। शिवसेनासुद्धा सांगते आम्ही 175 लोकांच्या बरोबर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहोत आणि दुसरीकडे संजय राऊत वारंवार भाजपला आव्हान देत आहेत की तुम्ही 145 चा आकडा पार करूनच सत्ता स्थापन करा, परंतु आपण 2014च्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की भाजपकडे त्यावेळेस 145चा आकडा नव्हता, तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर 70 दिवसानंतर शिवसेनासुद्धा त्या सत्तेमध्ये सहभागी झालेली आपण पाहिलेली आहे। त्यामुळे येणारा काळ या सगळ्या बदलत्या समीकरणांचं, कारण आता आपण पाहिलेलं आहे की राजकारण हे वाऱ्याच्या झुळकीनुसार बदलताना आपल्याला दिसतं। जसं आपण गेल्या 24 तासात वादळाने दिशा कशी बदलली आपण ते पाहिलेलं आहे। कोकणाकडे जे वादळ जाण्याची शक्यता होती ते गुजरातकडे निघून गेलेलं पण दिसलं। तशाच पद्धतीने महाराष्ट्रातलं हे जे राजकीय वादळ आहे हे राजकीय वादळ 15 दिवस जरी महाराष्ट्राच्या लोकांच्या डोक्यावर आणि डोक्यामध्ये घोंगावताना आपल्याला दिसलं तरी काही तासात ते चहाच्या पेल्यातील वादळसुद्धा ठरू शकतं किंवा या वादळामध्ये भले भले राजकीय नेते सुद्धा आपल्याला मुळापासून उखडले गेलेले दिसतील। काही होऊ शकतं विलास पुढच्या 24 तासामध्ये। नक्कीच, आणि या वादळावर आपली नजर असणार आहे, याचं विश्लेषण सुद्धा आपण करत राहणार आहोत।